काय माहितीये की हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जसे कृषी मंत्री झाले त्या दिवसापासून ते काहीतरी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरत असतात. हम्म. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल असंवेदनशीलता आहे. त्यांनी काही भूमिका घेतली का? मागच्या 6 महिन्यात आत्महत्या थांबवण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? ते काही केले नाहीत. विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री, एका बाजूला आसमानी संकट असताना, एका बाजूला ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक आश्वासन दिली की आम्ही 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू, वाटेल त्या घोषणा केल्या, लोकप्रिय घोषणा केल्या. पण सत्तेवर आल्यानंतर ह्या घोषणा विसर कुठेतरी पडलेला आहे. म्हणून कर्जमाफी शेतकरी सवय झाली आहे, व्यवसाय बदला, अशा विधानामुळे महाराष्ट्राच्या कृषी परंपरेला, शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला जबर धक्का बसला आहे. कृषी मंत्र्याला लाज वाटली पाहिजे. त्याला जनाची मनाची लाज आणि शरम असेल ना तर राजीनामा देईल. उलटावर सांगतोय की मी काय केलं बोलला ते हे पुन्हा छेड काढली का? हे काय वक्तव्य झालं? म्हणजे विधान भवनात जुगार खेळणं आणि हे सगळ्या गोष्टी करून देखील सगळं करायचं आधी बाजूला व्हायचं आणि मी काय केलं असं सांगायचं आणि मी राजीनामा का देऊ. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. कारण शेतकरी प्रचंड चिंतेमध्ये आहे. मागच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मागच्या 6 महिन्यात जर आपण पाहिलं तर 2100 लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर हे काम करणार असतील तर अशा कृषी मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ठीक आहे.